सुंठ आले शिजवून कडक उन्हात वाळवले की त्यापासून सुंठ तयार होते. औषधात सुंठेचा वापर होतो. इतकेच काय तर रामनवमी, हनुमान जयंतीच्या दिवशीही सुंठवड्याचे महत्त्व फार असते. ताकाच्या निवळीमध्ये सुंठ उगाळून 20-25 दिवस असे पाणी प्यायल्याने जुनाट ज्वर नाहीसा होतो. गूळ व सुंठ गरम करून पाण्यात कालवावा. त्याचे थेंब नाकात सोडल्याने उचकी लागणे बंद होते. सुंठेची पावडर ताकात घालून प्यायल्यास मूळव्याधीमध्ये फायदा होतो. आवळा, खडीसाखर, सुंठ यांचे चूर्ण सेवन केल्यास आम्लपित्त बरे होते. सुंठ, दालचिनी व खडीसाखर यांचा काढा करून प्यायल्याने सर्दी बरी होते. कावीळ झाली असता सुंठ व गूळ एकत्र करून खावा. गाईच्या दुधातून चमचाभर सुंठेचे चूर्ण घेतले असता लघवीवाटे होणारा रक्तस्राव थांबतो. खायचा सोडा, हिंग, सुंठ चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेतले असता सर्व प्रकारचा शूळ बरा होतो. तसेच एरंडमूळ व सुंठ उगाळून त्यात हिंग व सैंधव घालून प्यायल्याने वातविकारातून उठलेला शूळ बरा होतो.